Good evening everyone. Welcome to our education platform in electrostatic part 16th. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या 16व्या भागात सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आत्तापर्यंत या चॅप्टरचे 15 व्हिडिओज तयार करून झालेले आहेत. तुम्ही हे व्हिडिओज रेग्युलरली पाहत आहात असं तुमच्या कम्युनिकेशनमधून माझ्या लक्षात येते. त्यामुळे व्हिडिओ तयार करण्याचा माझा उत्साह वाढत आहे. जे विद्यार्थी माझे व्हिडिओज रेग्युलरली पाहतात, ते पाहून अभ्यास करत आहेत, नोट्स बघत आहेत, स्वतःच्या नोट्स तयार करत आहे, अशा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मी मनापासून आभार मानते. बघा, आज 16व्या भागामध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. याआधी आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असा पॉईंट शिकलो आहे. आठवते का तुम्हाला? इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण रिप्रेझेंट करतो कॅपिटल व्हीने. एका पॉईंट चार्जचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल मी कसं लिहील? व्ही इक्वल टू 1/4πε0 इंटू Q/R. हे तुम्हाला माहीत आहे. बघा, एक सिस्टीम आहे आपल्याकडं की ज्या सिस्टीममध्ये दोन चार्जेस आहेत. एक आहे Q1 आणि दुसरा आहे Q2. Q1 आणि Q2 मधलं डिस्टन्स आहे R. ठीक आहे. मग या Q2ला इन्फिनिटी इतक्या अंतरावरून Q1 पासून R इतक्या अंतरावर आणण्यासाठी जे वर्क डन झालं, तुम्हाला माहीत आहे की हे वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. आणि मग ही पोटेन्शियल एनर्जी आपण ऑब्टेन कशी करतो? या पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला आठवतो का? बघा, ज्यावेळेस सिस्टीम ह्या दोन चार्जने तयार झालेली असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला मी असा लिहील, U इक्वल्स टू 1/4πε0 इंटू दोन चार्जेस आहेत Q1 इंटू Q2 आणि ह्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे तर R. हा झाला पोटेन्शियल एनर्जीसाठीचा फॉर्म्युला. की ज्या वेळेस सिस्टीममध्ये दोन चार्जेस आहे, Q1 आहे आणि Q2 आहे. ठीक आहे. ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय आहे? वर्क डन आहे, हे विसरायचं नाही. इन्फिनिटी इतक्या अंतरावर असलेला Q2 हा चार्ज इन्फिनिटी अंतरापासून R पर्यंत घेऊन येण्यासाठी जेवढं काही वर्क डन झालं ते वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं गेलं? पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं गेलं. ठीक आहे. मग आता मी असं समजते की तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल माहीत आहे V, आणि तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काय आहे हे सुद्धा समजत. पण आता आपल्याकडे एक अशी सिस्टीम आहे की ज्या सिस्टीममध्ये खूप मोठ्या संख्येने लाईक चार्जेस आहेत. लाईक चार्जेस म्हणजे एक पॉझिटिव्ह आहे, दुसरा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, तिसरा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, चौथा सुद्धा पॉझिटिव्ह आहे. आणि आपल्याला एक अशी सिस्टीम असेंबल करायची आहे. असेंबल करायची म्हणते बघा मी, म्हणजे आपण ती सिस्टीम तयार करतोय की ज्या सिस्टीममध्ये लाईक चार्जेस असतील आणि तेही संख्येने कसे असतील? जास्त असतील. बरं, आता हे लाईक चार्जेस म्हणती म्हणजे तुमच्या तर लक्षात आलंच असेल लगेच की लाईक चार्जेसमध्ये काय असेल? कुलम्स लॉ. आठवतोय का तुम्हाला? कुलम्स लॉने दिलेला जो फोर्स आहे की ज्याला आपण कुलम्स फोर्स असं म्हणतो, किंवा आपण ह्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सुद्धा म्हणतो. लाईक चार्जेससाठी असेल तर याला मी म्हणेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. अनलाईक चार्जेससाठी असेल, अनलाईक चार्जेसच्या मध्ये हा फोर्स ॲक्टिवेट होत असेल तर मी याला म्हणेल कुलम्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. पण मग आता आपल्याला सिस्टीम अशी असेंबल करायची आहे की या सिस्टीममध्ये लाईक चार्जेस आहेत. मग आता तुम्हाला लगेच क्लिक झालं असेल, लाईक चार्जेस आहे म्हणजे त्यांच्यामध्ये कुलम फोर्स ॲक्टिवेट होतोय, आणि हा कुलम फोर्स या दोन चार्जेसला एकमेकांच्या जवळ येऊ देत नाही. म्हणजे हे दोन्ही चार्जेस की जे लाईक चार्जेस आहेत ते परस्परांना रिपेल करत आहेत, ते एकमेकांना दूर ढकलत आहेत. अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला एक अशी सिस्टीम तयार करायची आहे की ज्या सिस्टीममध्ये असं होत असताना सुद्धा संख्येने जास्त असतील इतके लाईक चार्जेस एकत्रित आलेले आहेत. बघा, परत एकदा सांगते की असं स्वतःहून तर होणार नाही
की एक पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह चार्ज त्या पॉझिटिव्ह चार्जच्या अगदी जवळ जाऊन बसला, तिसरा पण आला त्यांच्या जवळ जाऊन बसला, चौथा पण आला. आता 4 चार्जेस एकत्रित आले की जे लाईक चार्जेस आहेत आणि त्यांच्यावर कुठलाच फोर्स ऑफ अट्रॅक्शन रिपल्शन एक्झर्ट होत नाही. असं नाही होणार आहे. या सगळ्या चार्जेसमध्ये फोर्स ऑफ रिपल्शन काय होत असेल, ॲक्टिवेट होत असेल. म्हणजे हे सगळे चार्जेस परस्परांपासून दूर ढकलतील, ते एकमेकांच्या जवळ नाही जाणार. आणि मग आपली सिस्टीम अशा चार्जेसने तयार झालेली आहेत की जरी त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन असेल तरीही ते चार्जेस एका सिस्टीमचा भाग आहेत, तरीही ते चार्जेस एकत्रित आहेत. मग आता हे सहज शक्य होणार नाही. जे चार्जेस लाईक आहेत, ज्यांच्यामध्ये फोर्स ऑफ रिपल्शन ॲक्टिवेट होत आहे, असे चार्जेस एकत्रित आणण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. बघा, मग हे जे काही वर्क डन आहे ते तर तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये 2 चार्जेसमध्ये जे माध्यम असतं, मीडियम असतं, त्या मीडियममध्ये हे वर्क डन पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. ठीक आहे. मग आता जर कोणी आपल्याला विचारलं की nth चार्जेसने तयार झालेली एक सिस्टीम आहे की जे चार्जेस लाईक चार्जेस आहेत, तर अशा सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी फाइंड आउट करा. तर मग आपल्याला ते फाइंड आउट करता आली पाहिजे. मुळात आपल्याला हा कॉन्सेप्ट लक्षात आला पाहिजे. बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी की जिला आपण यूने, कॅपिटल यूने रिप्रेझेंट करतोय, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कुणाची, ऑफ ए सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. बघा, सिस्टीम शब्दाला घाबरून जायचं कारण नाही आहे. सिस्टीम ऑफ चार्जेस म्हणजे एक चार्ज नाही आहे तिथं, सिंगल पॉइंट चार्ज नाही आहेत तिथं, एकपेक्षा जास्त चार्जेस एकत्रित आलेले आहेत. मग ते 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 5 असतील, 6 असतील, 10 असतील, 1000 असतील, 10,000 असतील. nth नंबर ऑफ चार्जेसने ती सिस्टीम प्रोड्यूस झालेली आहे. कळतंय का तुम्हाला? आणि त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी ही अशी डिफाईन केली जाईल की इज डिफाईन्ड ॲज, काय असेल बरं ही त्या सिस्टीमची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, तर द टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन. तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं, तर वर्क डन असतं. पण टोटल हा शब्द लक्षात ठेवायचा. हे काय आहे तर टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन, टोटल झालेलं काम आहे, टोटल घडून आलेलं वर्क डन आहे. कशासाठी? टू असेंबल, एकत्रित आणण्यासाठी, तयार करण्यासाठी. असेंबल करणं, तयार करतोय आपण, प्रोड्यूस करतोय. काय प्रोड्यूस करतोय, काय असेंबल करतोय, तर द सिस्टीम ऑफ चार्जेस. एक सिस्टीम ऑफ चार्जेस की ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त चार्जेस एकत्रित आलेले आहेत आणि ह्या सिस्टीमला असेंबल करण्यासाठी, प्रोड्यूस करण्यासाठी जेवढं काही वर्क डन होईल ते वर्क डन म्हणजे काय असतं तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी असते. बरं, आता हे वर्क डन कशासाठी होईल? बाय ब्रिंगिंग देम, म्हणजे ते पॉइंट चार्जेस ब्रिंग करण्यासाठी, आणण्यासाठी. देम म्हणजे इथं काय आहेत तर चार्जेस आहेत की ज्यांना तुम्ही सिस्टीममध्ये आणू पाहत आहात. बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन्स. हे सगळेच्या सगळे चार्जेस आणायचे आहेत आपण. कुठून आणायचे आहेत? इन्फिनिटी इतक्या अंतरावरून आणायचे आहेत आपल्याला हव्या असलेल्या लोकेशनला. ठीक आहे, की जिथं आपण काय करतोय, सिस्टीम प्रोड्यूस करतोय. मग बघा, आता एक चार्ज आहे, ब्रिंग करायचा आहे. पुन्हा आपण म्हणतो की हे काय आहेत, तर लाईक चार्जेस आहेत. म्हणजे ह्यांना एकमेकांजवळ आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर वर्क डन करावं लागणार आहे. आणि हे वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. आणि ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी कुणाची असेल, तर सिस्टीम ऑफ ए पॉइंट चार्जेसची असेल. बघा पुन्हा एकदा बोर्डकडे बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ पॉइंट चार्जेस. पॉइंट चार्जेसने तयार झालेली सिस्टीम आहे. या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी कशी डिफाईन केली जाईल? इज डिफाईन्ड ॲज द टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन टू असेंबल द सिस्टीम ऑफ चार्जेस बाय ब्रिंगिंग देम फ्रॉम इन्फिनिटी टू देअर प्रेझेंट लोकेशन्स. कळतंय तुम्हाला?
बघा, आपण जसं पुढं शिकत जाऊ, पुढं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देत जाईल, तसं तुमच्या लक्षात येईल की सिस्टीम कशी तयार होती. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक अशी सिस्टीम बघूया की ज्यावेळेस आपण कॉन्सेप्ट शिकायला घेतलेला आहे, तर आपण एक अशी सिस्टीम तयार करू किंवा पाहूयात की ज्या सिस्टीममध्ये फक्त 2च चार्जेस आहेत. म्हणजे तुमची पोटेन्शियल एनर्जीसाठीची कॉन्सेप्ट काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. बघा काय शिकतोय आपण. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे यू फाइंड आउट करायचं आहे ऑफ अ सिस्टीम. सिस्टीम शब्द असला की तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की एकपेक्षा काय आहेत, तर जास्त चार्जेस आहेत. बरं, ही सिस्टीम कशामुळे तयार झालेली आहे, काय आहे ह्या सिस्टीममध्ये, सिस्टीम ऑफ 2 पॉईंट चार्जेस. या सिस्टीममध्ये काय आहेत, तर फक्त 2च पॉईंट चार्जेस आहेत. बघा, एक कोऑर्डिनेट सिस्टीम तुम्हाला दिसते. त्या सिस्टीमचे 3 ॲक्सिस तुम्हाला दिसत आहेत, एक्स, वाय आणि झेड. या कोऑर्डिनेट सिस्टीमच्या या एक्स आणि वाय प्लेनमध्ये, म्हणजे ह्या एका प्लेनमध्ये 2 चार्जेस तुम्हाला दिसत आहेत. एक आहे Q1, दुसरा आहे Q2. Q1 ज्या पॉईंटपाशी आहे ह्या प्लेनमध्ये तो पॉईंट आहे A. Q2 ज्या पॉईंटपाशी प्लेस केला गेला आहे तो पॉईंट आहे B. ठीक आहे, एवढं कळतंय तुम्हाला. ह्या A पॉईंटचं या ओरिजिनपासून, ओरिजिनला मी रिप्रेझेंट केलंय O या लेटरने. ठीक आहे. A पॉईंटचं या ओरिजिनपासूनचं डिस्टन्स R1 बार आहे. R1 बार हा काय आहे, पोझिशन व्हेक्टर आहे. 11वीमध्ये तुम्ही शिकलात पोझिशन व्हेक्टर. B या पॉईंटपाशी Q2 चार्ज प्लेस केला गेलाय. B या पॉईंटचं ओरिजिनपासूनचं डिस्टन्स आहे R2 बार. हे अंतर OB सुद्धा मी एका पोझिशन व्हेक्टरनेच रिप्रेझेंट केलं आहे. दिसतं तुम्हाला. R1 बार, R2 बार पोझिशन व्हेक्टर्स आहेत की ज्यांनी ओरिजिनपासून पॉईंट A पर्यंतची अंतर दाखवलेलं आहे, डिस्टन्स आपल्याला दाखवलेला आहे. म्हणजे कुणाची पोझिशन दाखवलेली आहे, Q1 ची पोझिशन दाखवलेली आहे. R2 बार हा पोझिशन व्हेक्टर आहे. ओरिजिनपासून B पॉईंटपर्यंतचं अंतर त्याने रिप्रेझेंट केलेलं आहे की ज्या B पॉईंटपाशी कोण आहे, Q2 आहे. Q2 प्लेस केला गेला आहे. म्हणजे ओरिजिनपासून ते पॉईंट B पर्यंतचं किंवा ओरिजिनपासून ह्या Q2 पर्यंतचं जे डिस्टन्स आहे किंवा Q2 ची जी पोझिशन आहे ती पोझिशन आपण रिप्रेझेंट करतोय R2 बारने. बरं, आता ह्या Q1 आणि Q2 मधलं जे अंतर आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन पॉईंट A अँड B, हे सुद्धा काय केलंय, तर मी एका व्हेक्टरनेच रिप्रेझेंट केलेलं आहे R12. 12 म्हणजे हा Q1 साठी मी 1 लिहिते, हा Q2 साठी मी काय लिहिते, 2 लिहिते. म्हणजे मला असं सांगायचं डिस्टन्स बिटवीन फर्स्ट चार्ज अँड सेकंड चार्ज, म्हणून मी त्याला रिप्रेझेंट केलं R12 ने. ठीक आहे. R12 बार बी द डिस्टन्स बिटवीन 2 चार्जेस Q1 अँड Q2 विच इज प्लेस्ड ॲट पॉईंट A अँड B इन XY प्लेन. अशी सिच्युएशन आहे ना. कळली का तुम्हाला डायग्रॅम काय आहे ती. ठीक आहे. आता ह्या डायग्रॅममध्ये काय काय झालं ना ते आपण पाहूयात. आता या सिस्टीममध्ये झालं काय तुम्हाला मी सांगते. बघा, सुरुवातीला Q1 आणि Q2 हे परस्परांपासून इन्फायनाईट डिस्टन्सवर होते. ठीक आहे. इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहेत म्हणजे पहिला चार्ज दुसऱ्या चार्जवरती काही फोर्स एक्झर्ट करणार नाही किंवा दुसरा चार्ज पहिल्या चार्जवरती काही फोर्स एक्झर्ट करणार नाही, जरी ते चार्जेस लाईक चार्जेस असतील किंवा अनलाईक चार्जेस असतील तरीसुद्धा. ठीक आहे. कारण का, तर ते स्वतःच्या प्रभाव क्षेत्रामध्ये आहेत, ते एकमेकांच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत नाहीत. म्हणून ते सुरुवातीला आपण काय आहेत असं म्हणूयात, तर इन्फायनाईट डिस्टन्सवरती आहेत. मग नंतर काय झालं, आपण हा Q1 एका कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये आणला, एका ठिकाणी आणला, एका पॉईंटला आणला. त्या पॉईंटला मी रिप्रेझेंट केलं A ने. मी A या पॉईंटपाशी चार्ज Q1ला घेऊन आले. पण मी ज्यावेळेस Q1ला घेऊन आले होते ना पॉईंट A पाशी, त्यावेळेस आजूबाजूला दुसरा कुठलाच चार्ज नव्हता किंवा त्या चार्जने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्डसुद्धा नव्हतं. म्हणजे ह्या Q1ला दुसऱ्या कुणी तयार केलेल्या चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये घुसायचंच नव्हतं. ठीक आहे. मग या Q1ने घुसखोरी केली नाही, दुसऱ्या चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तो एंटर नाही झाला,
म्हणून ह्या Q1ला पॉईंट ए पाशी आणण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचं वर्क डन करावं लागत नाही. वर्क डन कधी होईल? ज्यावेळेस इन्फिनिटी इतक्या अंतरावरून मी चार्ज आणते कुठं? दुसऱ्या एका चार्जने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये. पण Q1च्या बाबतीत तसं काही नाही झालेलं, कारण Q1 ज्यावेळेस इथं आला, इथं पॉईंट ए पाशी मी त्याला प्लेस केलं, त्यावेळेस आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं. ही गोष्ट आली तुमच्या लक्षात. म्हणून Q1ने फ्री स्पेसमध्ये तयार केलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल V = 1/4πε0 इंटू Q/R हा इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला आहे. बरं, हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणी तयार केलं आहे? आता Q1ने तयार केले. म्हणून आपल्या ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्या ह्या सिस्टीमसाठी मी इथं काय लिहील तर Q1 लिहील. ठीक आहे. बरं, R साठी मी काय लिहिलं आता? R म्हणजे ह्या 0 आणि ह्या ए मधलं ओरिजिनपासून ह्या ए पॉईंटपर्यंतचं अंतर आहे की जे आपण R1ने रिप्रेझेंट करतोय. म्हणून मी इथं काय लिहील तर R1. म्हणजे आपल्या ह्या सिस्टीमसाठी Q1ने इन्फिनिटी इतक्या अंतरापासून त्याला पॉईंट ए पर्यंत आणत असताना फ्री स्पेसमध्ये तयार केलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असेल V = 1/4πε0 इंटू Q1/R1. इथंपर्यंत कळलं? ठीक आहे. बरं, या Q1ला इथं आणत असताना वर्क डन झालं का? नाही. वर्क डन किती झालं? 0. पहिला चार्ज आहे त्याला ह्या ए पॉईंटपाशी आणत असताना जेवढं काही मी काम केलं ते झालं 0. पहिल्या चार्जसाठी मी झालेलं वर्क डन W1ने रिप्रेझेंट करते. ठीक आहे. मग आता आपल्याला करायचंय काय तर Q1 इथं असताना Q2ला इथं आणायचं आहे. बघा, ज्यावेळेस मी सिस्टीममध्ये Q1ला एंटर केलं, दोन चार्जेसने मिळून तयार होणारी एक सिस्टीम मला बनवायची होती. एक सिस्टीम मला असेंबल करायची होती की आपण असं म्हणूयात की ती सिस्टीम लाईक चार्जेसची आहे. म्हणजे Q1 सुद्धा पॉझिटिव्ह आहे आणि Q2 सुद्धा काय आहे तर पॉझिटिव्ह चार्जेस आहे. पण Q1ला तिथं आणत असताना पॉईंट ए पाशी आणत असताना आपल्याला वर्क डन करावं लागलं नाही. पण Q2च्या बाबतीत तसं होणार नाही. का तर Q2 ज्यावेळेस मी पॉईंट बी पाशी आणते त्यावेळेस Q1 सुरुवातीपासूनच पॉईंट ए पाशी प्रेझेंट आहे. म्हणजे Q2ला तुम्ही कुठं आणत आहात तर इन्फिनिटी इतक्या अंतरापासून या Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये तुम्ही Q2ला आणत आहात. येतंय का लक्षात? बघा, इथं तुम्हाला दाखवते. इथं आहे पॉईंट ए आणि इथं आहे पॉईंट बी. पॉईंट ए पाशी कोण आहे? Q1. Q1ने काय तयार केलंय तर इलेक्ट्रिक फील्ड तयार केलंय. बरं, कुठं तयार केलंय? इथं सराउंडिंग स्पेसला. बघा, हे खूप मोठं सर्कल ड्रॉ करावं लागेल, मी काढत नाही ते सर्कल. Q1ने तयार केलेलं इलेक्ट्रिक फील्ड हे बघा, हा भाग काढूयात आपण. हे त्याचं इलेक्ट्रिक फील्ड, इथंपर्यंत त्याचं प्रभाव क्षेत्र आहे. आपण असं म्हणतो की हे अंतर काय असेल? इन्फिनिटी अंतर असेल. कोणाच्या दृष्टीने? ह्या पॉईंट एच्या दृष्टीने, ह्या Q1च्या दृष्टीने. हे जे डिस्टन्स आहे ते काय आहे तर इन्फिनिटी आहे. या इन्फिनिटी पॉईंट पाशी कोण आहे तर Q2 आहे. ज्यावेळेस Q2 इन्फिनिटी इतक्या अंतरावरती होता त्यावेळेस Q1ने ह्या Q2 वरती ना फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट केला ना फोर्स ऑफ रिपल्शन एक्झर्ट केला. का तर Q1 आणि Q2 कुठे दिसत आहेत तुम्हाला? इन्फिनिटी अंतरावरती दिसत आहेत. पण आता असं नाही राहिलं. ज्यावेळेस Q1 ह्या पॉईंट ए पाशी आणला होता त्यावेळेस आजूबाजूला कुठलाच चार्ज नव्हता, त्याचं इलेक्ट्रिक फील्ड नव्हतं. म्हणून Q1ला पॉईंट ए पाशी आणण्यासाठी काम करावं लागलं नाही. पण आता असं नसणार आहे. आता Q2ला मला पॉईंट बी पर्यंत घेऊन यायचंय आणि हा पॉईंट बी कुठं आहे तर Q1ने तयार केलेल्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आहे. पुन्हा आपण म्हणतोय की हे दोन्ही चार्जेस काय आहेत तर पॉझिटिव्ह चार्जेस आहेत. म्हणजे या दोन चार्जेसमध्ये एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे तो असेल कुलम्स फोर्स किंवा तो असेल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. म्हणजे हा Q1 Q2ला स्वतःकडे येऊ देणार नाही, काय करील तर दूर ढकलील. आणि त्याने तसं करत असताना सुद्धा त्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनला न जुमानता आपण काय करतोय, ह्या पॉझिटिव्ह टेस्ट चार्जला की ज्याचं नाव आपण Q2 इथं दिलेलं आहे त्या Q2ला
इन्फिनिटी इतक्या अंतरावरून कुठे घेऊन येतोय तर पॉईंट बी पर्यंत घेऊन येतोय. ठीक आहे, म्हणजे आता Q2 कुठे एंटर झाला, पॉईंट बी पाशी. इन्फिनिटी अंतरावरून Q2ला पॉईंट बी पर्यंत आणण्यासाठी जे काही वर्क डन केलं गेलं ते वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होईल तर Q2च्या पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये ते स्टोअर होईल. कळतंय तुम्हाला? का बरं इथं काम करावं लागलं तर इथं सुरुवातीपासून कोण प्रेझेंट होता, Q1 प्रेझेंट होता. जर Q1 प्रेझेंट नसता, नुसताच Q2 पॉईंट बी पाशी आणायचा असता मला, तर मला कुठलंच वर्क डन करावं नसतं लागलं आणि सिच्युएशन अशी असते W1 = 0. पण इथं तसं नाही. Q2ला पॉईंट बी पाशी आणत असताना Q1 इथं होता, म्हणजे Q1च्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये किंवा Q1ने तयार केलेल्या फोर्स ऑफ रिपल्शनला आपल्याला तोंड द्यायचं होतं. त्या फोर्स ऑफ रिपल्शनला न जुमानता इन्फिनिटी इतक्या अंतरावरून Q2ला कुठं आणायचं होतं, बी पाशी आणायचं होतं. आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या अपोजिट जाऊन काम करतो, ज्यावेळेस इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शनच्या अपोजिट काम केलं जातं, त्यावेळेस हे जे वर्क डन आहे ते पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. किंवा अपोजिट जे मला करायचं आहे, फोर्स एक्झर्ट करायचा आहे की ज्यामुळं इन्फिनिटीपासून पॉईंट बी पर्यंतची डिस्प्लेसमेंट होणार आहे, म्हणजे तिथं काय होणार आहे तर वर्क डन होणार आहे. म्हणजे इन्फिनिटी अंतरावरचा हा Q2 तुम्हाला पॉईंट बी पर्यंत आणण्यासाठी काम करावं लागणार आहे. आणि हे जे वर्क डन आहे ते कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार आहे. आलं का लक्षात? When we bring charge Q2 from infinity to point B at a distance R12 from Q1, work done can be written as W2 = बघा मी काय म्हणते की मला आणायचं आहे, ब्रिंग करायचं आहे. कोण ब्रिंग करायचं आहे? चार्ज Q2. कुठून आणला Q2? इन्फिनिटीपासून आणला. कुठं आणला? ॲट पॉईंट P, ॲट पॉईंट B पाशी आणला. हा B किती डिस्टन्सवरती आहे फ्रॉम पॉईंट A? R12. म्हणजे Q1 पासून Q2 किती डिस्टन्सवरती आपण आणून प्लेस केला? R12 इतक्या अंतरावर प्लेस केला. तर इन्फिनिटीपासून पॉईंट B पर्यंत Q2ला घेऊन येण्यासाठी अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन जे वर्क डन झालं दुसऱ्या चार्जला आणण्यासाठी झालं ना, म्हणून मी ते रिप्रेझेंट केलं W2 ने. ठीक आहे, मग हे वर्क डन काय असेल? पोटेन्शियल ॲट पॉईंट B. B पॉईंटपाशी तयार झालेलं पोटेन्शियल असेल, जे कुणामुळं तयार झालं? ड्यू टू चार्ज Q1. कळतंय ना? हे पोटेन्शियल म्हणजे काय? वर्क डन आहे. बरं, हे वर्क डन झालं कुणाच्या अगेन्स्ट झालं? Q1च्या अगेन्स्ट झालं. म्हणून मी म्हणते की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट P ड्यू टू चार्ज Q1 मल्टिप्लाइड बाय Q2. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, मी मागं शिकवला आहे तुम्हाला हा फॉर्म्युला. ठीक आहे, मग बघा आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. W2 = 1/4πε0 इंटू इथं Q1 × Q2 अपॉन इथं जे डिस्टन्स असतं ते डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस असतं. म्हणजे मी इथं लिहील R12. बरोबर आहे का? बघा हे वर्क डन आहे, म्हणजेच हे वर्क डन कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं तर पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होतं. म्हणून ह्या वर्क डनसाठीचा किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असा तयार झाला 1/4πε0 इंटू Q1 अपॉन R12. हे काय होतं? हे काय होतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट B ड्यू टू चार्ज Q1. चार्ज Q1 मुळे तयार झालेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठीचा फॉर्म्युला मी लिहिला आहे असा 1/4πε0 इंटू Q1 अपॉन R12 इंटू ह्या फॉर्म्युलामधला Q2 मी इथं लिहून टाकला. ठीक आहे, मिळून असा फॉर्म्युला तयार झाला की ज्याने मला वर्क डन दिलं W2.
आणि हे वर्क डन म्हणजेच काय आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे. की कुणाची एनर्जी आहे ही इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टीम ऑफ 2 पॉइंट चार्जेस. 2 पॉइंट चार्जेसने मिळून तयार झालेली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमसाठीची ही काय आहे तर टोटल पोटेन्शियल एनर्जी आहे. आले तुमच्या लक्षात? समजलं तुम्हाला इथपर्यंत शिकवलेलं? आता फक्त प्रश्न तुम्हाला असा असेल की तुम्हाला पोझिशन वेक्टर आठवतोय का नाही. बघा मी पोझिशन वेक्टरची डेफिनेशन सांगते तुम्हाला, म्हणजे पोझिशन वेक्टर सुद्धा क्लिअर होऊन जाईल. ए व्हेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ अ पार्टिकल ॲट ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन ऑफ अ चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. एक व्हेक्टर आहे R1 बार आणि R2 बार. या व्हेक्टरने तुम्हाला काय दिली तर पोझिशन ऑफ पार्टिकल की Q1 इथं आहे आणि Q2 इथं आहे. बरं, पण मग कोणाच्या विथ रिस्पेक्ट, काहीतरी ओरिजिन हवं की मला असं म्हणता यावं की Q1 हा या पॉईंटपासून R1 बार इतक्या अंतरावर आहे किंवा Q2 हा या पॉईंटपासून R2 बार इतक्या अंतरावरती आहे. म्हणजे पोझिशन व्हेक्टर काम काय करतात तर एखाद्या पार्टिकलची एखाद्या सिस्टीममधली पोझिशन देण्याचं काम करतात की ज्यावेळेस ती पोझिशन कुठून मोजलेली असते किंवा कॅलिब्रेट केलेली असते तर एका ओरिजिनपासून, की इथं आपल्या सिस्टीममध्ये ओरिजिन काय आहे O आहे. ठीक आहे, म्हणजे ए आणि बी पॉईंटपाशी असलेल्या Q1 आणि Q2ची पोझिशन देण्याचं काम, की जी पोझिशन ह्या ओरिजिन O पासून मोजलेली आहे ती देण्याचं काम ह्या R1 बार आणि R2 बार पोझिशन व्हेक्टरने केलेलं आहे. ठीक आहे, आज जेवढं काही शिकवलं तेवढं तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करते. एकदा जर नाही लक्षात आलं तर पुन्हा एकदा बघायचं, पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, स्वतः एकदा लिहून बघा. टेक्स्टबुकमधला जो कंटेंट आहे तो वाचून लिहून स्वतःच्या नोट्स जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी प्रिपेअर करते तिला तो कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातो असं माझा आजपर्यंतचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही हे अभ्यास करत राहा, व्हिडिओज पाहत राहा. काही अडचण असली तर मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवत जा. घरीच राहा, सेफ राहा, स्वतःची काळजी घ्या. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. इलेक्ट्रोस्टॅटिकच्या भाग 17व्यामध्ये हीच सिस्टीम पुढे घेऊन जाऊयात की ज्यावेळेस 2 चार्जेस नाही आहेत, 2पेक्षा जास्त चार्जेस आता एकत्रित आलेले आहेत, त्यावेळेस त्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी कशी फाइंड आउट करायची ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे, टेक केअर, बाय बाय.